आमचं केव्हाच ठरलंय, आमच्यात कुठलेही वाद नाहीत असं गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेचे नेते सांगतात। मात्र दोन्ही पक्षांकडून अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला काही जाहीर केला जात नाहीये। दिवसभर रात्रभर महायुतीच्या नुसत्या बैठका सुरू आहेत, त्यामुळे अजूनही महायुतीत काही जागांवरून पेच असल्याचं दिसतंय। महायुतीचं जागा वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी एक तारीख सांगितली आहे, पण ही तारीख इच्छुकांची धडधड वाढवणारी आहे। मुख्यमंत्री म्हणतायत 30 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल। लक्षात घ्या, 30 डिसेंबर हीच अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। म्हणजेच काय तर शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही पत्ते आणि उमेदवार उघड करायला तयार नाहीये। महायुतीचं सगळं ठरलंय, सगळं सेट आहे असं गेले कित्येक दिवस भाजप आणि शिवसेनेचे नेते सांगतायत, मात्र जाहीर करायला कोणी तयार नाही। आम्हाला घोषणा करण्याची आवश्यकता नाही, आम्ही एकत्रच आहोत। ते वेगवेगळे होते, पुतिन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते, त्यामुळे त्यांनी ती एकत्रित येऊन केली, पण त्यांनी काय केलं हे माहितीच नाही। केली म्हणतात पण जागा घोषित केला नाही। आमचं नीट चाललेलं आहे, सगळं झालं की तुम्हाला सांगून देऊ, आमची युती आहेच। आता जागा वाटपच तुम्हाला सांगायचं। महायुतीमधल्या जागा वाटपासाठी फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री 3 वाजेपर्यंत बैठक झाली। त्यानंतर शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी पहाटे 4 पर्यंत बैठक झाली। रंगशारदामध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली। या सगळ्या बैठकांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई महापालिकेतल्या जागा वाटपावर चर्चा झाली। शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास 210 जागांवर सहमती झाली, मात्र अजूनही 17 जागांवरचा तिढा कायम आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। त्यानुसार भाजप 140 तर शिंदेंची शिवसेना 87 जागांवर लढेल असं सांगितलं जात आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही। 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत। महायुती 227 जागांवरती लढणार आहे। त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमत हे ऑलरेडी झालेलं आहे, पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार, हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार आहोत। बघा, कुठलाही राजकीय पक्ष जो आहे आज अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष आणि कुठल्याही आघाडीने किती जागा लढणार ही घोषणाही केली नाही आहे। आपण 2 दिवसापूर्वी जर बघाल, उबाटा आणि मनसेचं असेल त्यांची युती झाली म्हणून त्यांनी डिक्लेअर केली, कुठली जागा वाटप झाली याची घोषणा केलेली नाही आहे। त्यामुळे आम्ही पण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे। त्यामुळे सगळ्यांनी जागा ज्यावेळी घोषित होईल त्याही आमच्या पण त्यावेळी जागा घोषित होईल। त्यामुळे अगोदरच आपला आकडा सांगू नये, हे एक राजकीय गणित आहे। मुंबईत जागा वाटपाचं गणित जवळपास सुटलं असलं तरी ठाण्यामधला जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। भाजपकडनं 40 ते 45 जागांची मागणी केली जाते, मात्र शिवसेनेला हा आकडा मान्य नाही। त्यामुळे रवींद्र चव्हाणांबरोबर ठाणे भाजपचे नेते चर्चा करतायत। दुसरीकडे ठाकरे बंधूही शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करायला तयार नाहीये। यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करतात? यादी अनेक वर्ष मी तर यादी कधी घोषित झालेली पाहिली नाही। यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करते? प्रत्येक पक्षानं आपलं एक धोरण ठरवलं असेल, हे आमचे उमेदवार आहेत, त्यांनी जाऊन हा अर्ज घेऊन AB फॉर्म घेऊन अर्ज भरावा। त्यानुसार उमेदवारांच्या बैठका घेतल्या जातात संभाव्य, आणि त्यांना तशा सूचना दिल्या जातात, आणि अर्ज भरल्यावर त्यांची नावं तुम्ही प्रसिद्ध करता सगळे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार रविवारी नागपुरात आहे, त्यामुळे महायुतीतही मुंबई महापालिकेबद्दल मोठी घडामोड होण्याची शक्यता कमीच आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची युती जाहीर झाली की पुढच्या 48 तासात महायुतीचं जागा वाटप जाहीर होईल असं सांगण्यात येत होतं। मात्र ठाकरे बंधूंची युती जाहीर होऊन जवळपास 72 तास उलटून गेलेत। 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। त्याच दिवशी चित्र स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री सांगतात आहे। दरम्यानच्या काळात प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप केलेलं आहे, मात्र नाराजी नाट्य आणि बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येक पक्ष आपले उमेदवार आणि जागा वाटप जाहीर करत नाहीये। त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीत तुम्हाला तुमचा उमेदवार कोण आहे हे उघड होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।